हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आत्ता सायंकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी आत्ता स्वयंपाक बनवत आहे। त्याचा रिझन पण तसंच आहे, कारण बऱ्याच आज पिलूचे पप्पा आहे ना, म्हणजे लग्नासाठी बाहेर गेले होते। 2-3 ठिकाणी त्यांना जायचं होतं, त्यामुळे ते 2-3 ठिकाणी गेले होते आणि तिकडून आले। आता बऱ्याच वेळा काय होतं, तेव्हा ते जेव्हा बाहेर जातात ना, तर त्यावेळी ते जेवण वगैरे करून येतात आणि मग मी जो स्वयंपाक केलेला आहे तो तसाच उरतो आणि स्वयंपाक करायचा आणि फेकून द्यायचा असं होत आहे नेहमीच। म्हणून मी काय केलं की म्हटलं जाऊ दे, त्यांचा काय प्लॅन आहे बघूया, कारण सकाळच्या अजून 2 ते 3 पोळ्या होत्या आणि मग असा माझा प्लॅन होता की पिल्लू आणि मीच आहो जेवणाची, तर मुगाचं वरण आणि किंवा मग भात करावा किंवा मग मुगाच्या डाळीची छान अशी खिचडी करावी असा माझा प्लॅन होता। पण आज पहिल्यांदा असं झालं की ते घरात आले आणि मला लगेच म्हणतात की स्वयंपाक काय बनवला। तर मी तर स्वयंपाक काहीच बनवला नव्हता, म्हणजे नेमके आत्ताच पिल्लूनी पोहे वगैरे खाल्ले होते आणि त्यामुळे मग मला वाटलं की खिचडी केलं तर चालून जाईल, म्हणून मी थोडंसं थांबले होते। पण आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याआधी मी तुम्हाला सांगते, आज जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्वयंपाक करतो आणि ते फेकून द्यायचं, कारण की आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकरच जे आपण बनवलेलं आहे ते खराब होते। आणि आपल्या घरात कसं असते माहिती आहे का बायकांचं, की एवढं छान आपण करतो आणि ते आपल्याला फेकून द्यावं वाटत नाही आणि जे काही उरलेलं असते ते आपल्याच वाटायला येते, आपल्याला फेकून द्यावं वाटत नाही किंवा मग लेकराला किंवा नवऱ्यालाही ते असं खायला शिळं द्यावं वाटत नाही, त्यामुळे ते आपणच खातो। मग आता आपण तरी किती वेळा शिळं खायचं, त्यामुळे मी आज थोडं थांबले होते आणि गेम पलटला आणि माझ्यावरच आलं ते। सो आता मला काही जास्त असं अवघड स्वयंपाक बनवायचं नाही, फक्त मुगाचं वरण आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी भाकरी बनवायची आणि पिल्लूला म्हणजे मला चपाती करावी लागणारच आहे, कारण तो काही भाकर खात नाही अशातला भाग नाही। पण त्याला ना पनीर खायचं होतं आणि तो ऐकायलाच तयार नव्हता, म्हणून त्यांना आज पार्सल पनीर आणणार आहे। आणि आज ना म्हणजे हे गेले होते गावाकडे माझ्या माहेरी, खूप गरमी होत आहे उन्हाळ्यामुळे आणि एवढा उशिरा आता मी किचनजवळ चालले तर मग तर बघताच काही खरंच नाही माझं, पण लवकर स्वयंपाक आवरते आणि थोडा वेळ बाहेर बसते, म्हणजे थोडीशी थंड हवा लागेल। तर ते गावाकडे गेले होते माहेरी, तर त्यामुळे आईनी जे आहे ना माझ्या गहू पाठवले, कारण माझे गहू संपले होते आणि मग मी आईला म्हणलं की तात्पुरते मला थोडेसेच पाठव आत्ता, कारण की आमच्या शेतातला गहू आहे त्याच्याचमुळं मग आईने मला हे गहू पाठवलेले आहेत। हे बघा, ह्या दोन्ही चुंगड्यांमध्ये ना गहू आहे, कारण मी जास्त आत्ताच मागवले नाहीत, कारण आत्ताच नेमके संपलेले आहेत। मी म्हटलं आहे वेळ तर नंतर मागवता येते, फक्त आता तात्पुरतेच पाठव म्हणल्याच्या नंतर आईने ते गहू पाठवलेले आहेत। अजूनही बरंच काही पाठवलेलं आहे, तर चला किचनमध्ये आता मी तुम्हाला दाखवते काय काय पाठवलं। तर हे बघा, आईने मिरची पावडर जी असते ना, हे बघा मिरची पावडर पाठवलेली आहे आणि यामध्ये काय आहे माहीत नाही, हां यामध्ये पण मिरची आहे। आता कमी तिखट लाल तिखट असं तिनं बनवलेलं असेल तर ते मला पाठवलं। आता हे मला व्यवस्थित पहिले डब्यामध्ये पॅक करून ठेवावं लागेल आणि त्यानंतर चिंच पण पाठवली, म्हणजे एखाद्या वेळा आपण वरण वगैरे बनवतो ना, ते चिंचचा गोळाच आहे, पिशवीतून काही दिसणार नाही। तर आपण म्हणजे वरण जेव्हा बनवतो त्यावेळी चिंचचा कोळ जर थोडासा टाकला त्याच्यामध्ये तर वरण खूप छान लागते, त्यामुळे आईनं चिंच पाठवली, आता गावाकडून ताजीच आणलेली आहे, म्हणजे माझ्या आईला तिच्या आईने पाठवली आणि तिने मला पाठवली। तर हे बघा, हे बघा प्रॉपर दिसतंय का नाही माहीत नाही, पण मी आत्ताच खाऊन बघितली तर खूप आंबट चिंच आहे। आणि अजून आता मी किचनमध्ये तर बऱ्यापैकी सगळं आवरलंच होतं, म्हणजे दाखवते तुम्हाला। तर सर्वात पहिले ना मी पीठ मळायला घेते, कारण की एकदा जर पीठ मळलं ना मग ते थोडा वेळ रेस्ट जर झालं तर त्याच्या चपात्या खूप चांगल्या होतात। आणि मला काही जास्त स्वयंपाक बनवायचा नव्हता, जसं की मी सांगितल्याप्रमाणे 2-4 चपात्याच बनवायच्या होत्या आणि पिल्लूनं तर पनीरची भाजी सांगितली होती, त्यामुळे मला असं वाटत होतं की पनीरची भाजी जर तो असला ना, तर म्हणजे पनीरची भाजी असली की मग पिल्लू पोटभर जेवते, त्यामुळे नेमकं किती पीठ चुरावं ते समजत नव्हतं। आणि मी तसं त्याला आत्ताच पोहे करून दिले होते, त्यामुळे मला वाटलं की त्याला भूक लागणारही नाही, पण मला वाटलं की आता म्हणजे पनीरची भाजी आता कसं लेकरांच्या आवडीचं असलं ना की माणूस थोडंसं जास्त जेवते, त्यामुळे इथे मी जरा जास्त पीठ चुरायला घेतलं। आता हे गहू तुम्हाला माहितीच आहे की आमच्या घरचेच आहेत, पण त्याचं छान असं जेव्हा आपण दळून आणलं की त्याचं पीठ इतकं छान होते आणि त्याच्यासाठीच मग मी पहिल्यांदा पीठ मळायला घेतलं आणि ते झाकून ठेवल्यानंतर रेस्ट जर 10 मिनटं जरी झालं तरी पोळ्या खूप खमंग होतात। आणि आता मला त्यांच्यासाठी भाकरी पण टाकायची होती, पण इथे मग मी पहिल्यांदा पीठ चुरून घेतलं आणि म्हटलं की चपाती झाल्याच्या नंतर लगेचच भाकरीला आधान लावून, तसं तर मी आधान एक व्हिडिओ टाकला होता मी जो की उडदाच्या वरणाचा आहे, जर तुम्ही
बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी तिथे आदान असा शब्द वापरला होता आणि त्या शब्दाचा इतका इश्यू झाला, म्हणजे कमेंटमध्ये इतके सारे कमेंट आले की आदान नाही आधन म्हणतात असं तसं. तर तो व्हिडिओ मात्र खूप व्हायरल झाला. तुम्ही जर बघितलं नसाल तर उडदाच्या वरणाचा जो व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन चेकआउट करा, कारण की एकही थेंब तेल न टाकता मी ते वरण जे आहे ते बनवलं होतं. त्यानंतर त्याच्यासाठी आता भाकरीला पण आधानच असं मला म्हणावं लागेल. बऱ्याच वेळा काय होते की वेगवेगळ्या प्रदेशा, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना भारतामध्ये असं आहे की एक 20 किलोमीटर अंतरावर जरी आपण गेलो तर तिथली भाषा पूर्ण बदललेली असते. त्यामुळे आता कसं असते, तोंडात काही गोष्टी आपल्या पडलेल्या असतात आणि आपण नेमकं तेच वापरतो आणि त्याचं की नाही म्हणजे म्हणतात ना की प्रत्येकाची एक वेगळी बोलीभाषा असते. त्याचप्रमाणे त्या आदान या शब्दाचा खूप इश्यू झाला होता आणि पण तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, सगळ्यांना आवडला, लाईक्स पण मला भरपूर मिळालेल्या आहेत. आणि तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि आदान काय शब्द आहे ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर त्यानंतर आता इथे मी चांगलं असं पीठ स्मूथ मळून घेतलेलं आहे. एकदा थोडा वेळ लागला तरी चालते, पण पीठ जेव्हा आपण चांगलं मळून घेतो ना त्यावेळी पोळ्या खूप छान होतात. आणि हे बघा मी आता पीठ मळून ठेवले आहे, ते आताच मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे, त्यामुळे एवढं काही मला टेन्शन येत नाही आता स्वयंपाक बनवण्याचं. आणि मी दुपारी ना आंब्याची चटणी पण वाटून ठेवली होती. हे बघा दाखवते, मस्त अशी आंब्याची चटणी वाटून ठेवली होती आणि सोबतच आईनं गुलाबजामुन पण पाठवलेले आहेत. आता मी ना इथे लसूण सोलून ठेवला, कारण आता मुगाच्या वरणासाठी मला ते लागणार आहे आणि इथे डाळ पण काढून ठेवलेली आहे. तर मला जास्त काही भांडे घासायचे नाही, थोडेच भांडे घासायचे आहेत, म्हणजे चहाचे वगैरे आहेत ते भांडे आता मला घासायचे आहेत. पहिल्यांदा मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर हे भांडे घासते, कारण की दुपारी जे आहे ना ते मी भांडे बऱ्यापैकी आवरले. हे बघा दुपारी ना सगळे भांडे आवरून व्यवस्थित असे रॅकमध्ये मी लावले होते, त्यामुळे आता जास्त काही भांडे घासायचे नाही, थोडेच भांडे घासायचे आहेत. पण त्याआधी म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करून घ्यावं आणि मगच भांडे वगैरे आहेत थोडेसे ते घासून घ्यावे. त्यामुळे आता मी स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, आणि तर तुम्ही जाऊन पटकन खाली दिलेलं काळं बटन जे आहे ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. पीठ तर मळून ठेवलं होतं, आता मला उडदाचं वरण बनवायचं होतं. तर ही हिरव्या सालीची जी मुगाची डाळ आहे तेच बनवायची होती, कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे तुरीचं वरण मी थोडंसं घरामध्ये टाळते आणि जास्त प्रमाणात ना मुगाचं वरण बनवते. आता याला पण असं आहे की या मुगाच्या वरणाची देखील मी शॉर्टमध्ये रेसिपी अपलोड केलेली आहे. तर कुणी म्हटलं की मुगाचं वरण म्हणा किंवा मग मुगाचं वरण न म्हणता त्याला आमटी म्हणा असं सांगितलं. पण खरं सांगू का, आमच्या इकडे जी तुरीच्या सोल्यांची जी आमटी बनवतात ना, म्हणजे ते तुरीचे सोले भाजतात आणि त्याला खलबत्त्यात वाटून त्याची जे वरण बनवतात ना त्याला आम्ही आमटी म्हणतो. बाकी आम्ही मुगाचं वरण, उडदाचं वरण, मसुरीचं वरण अशीच आमच्या इकडे प्रथा आहे, तुरीचं वरण. तर असो, आता जिकडे तिकडे वेगवेगळी भाषा आहे म्हणा. त्यानंतर आता हे मुगाचं वरण जे आहे, मुगाची डाळ जी आहे ते मी धुवून घेतलेली आहे, हिरव्या सालीची आहे. आणि अशी हिरव्या सालीची जी डाळ असते ना ते साल नसलेल्या डाळीपेक्षा थोडीशी खमंग लागते असं मला माहिती आहे. आणि विशेष म्हणजे ना त्यामध्ये भरपूर सारं प्रमाणामध्ये प्रोटीन पण असते आणि उन्हाळ्यामध्ये ही डाळ खाणं खूप चांगलं आहे, कारण की शरीराला ही एक थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मी तुरीचं वरण थोडंसं टाळते आणि जास्त प्रमाणामध्ये मग मला खिचडीमध्ये जरी वापरायचं असेल तर मी मसुरीच्या डाळीच्या ऐवजी ना मुगाची डाळ वापरते. मग अजून एखाद्या भाजीमध्ये जर डाळ ॲड करतो ना आपण, तर तेव्हा पण मी मुगाची डाळ जास्त ॲड करते. आता ह्या वरणाची जी रेसिपी आहे ना ती पण मी अपलोड केल्यानंतर प्रचंड व्हायरल झालेली आहे. ती देखील तुम्ही बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की माझ्या रेसिपीज कशा आहेत वगैरे. तर त्यासाठी लागणारे लसूण जे आहे ती मी इथे सोलून घेतले, वाटून घेतले. एक कांदा घेतला, तसं मी सहसा तरी कांदा टाकत नाही पण एखाद्या वेळ टाकते आणि आता तरी कांदा खाल्लाच पाहिजे उन्हाळा म्हटल्याच्या नंतर. त्यामुळे हे जो एक कांदा आहे तो मी बारीक चिरून घेत आहे. त्यामध्ये एक टमाटर असं मला टाकायचं होतं. तर त्याच प्रकारे माझी जी सगळी तयारी आहे ती चालली. अगदी साधं प्रमाणात मला ना वरण बनवायचं होतं, असं फार मला काही मसाले वगैरे टाकायचे नव्हते. बऱ्याच वेळा टाकतात काही जणी मसाला, पण मला आज खूप साधं वरण बनवायचं होतं. त्यामुळे इथे मी कुकर घेतलेला आहे, गॅस पेटवला आणि त्यामध्ये लागणारं जे तेल आहे ते घेतलेलं आहे. आणि म्हणजे हा जो माझा माप आहे ना तो खूपच छोटा आहे, त्यामुळे मला तुम्हाला दिसत असेल की मी जरा जास्त प्रमाणात तेल टाकते, पण ॲक्च्युली जास्त प्रमाणात तेल नाही येते. माप छोटा असल्यामुळे मला ते थोडंसं 1-2 वेळा जास्त टाकावं लागतं. आणि आता इथे वरण जोपर्यंत तडतडते, म्हणजे छान वरण गरम होते तोपर्यंत बाकीची इथे मी तयारी करून घेते, म्हणजे मीठ मिरची वगैरे काही लागणार आहे ते. तर हे सगळं मी इथं घेतलेलं आहे.
आणि मुगाची डाळ पण धुवून घेतलेली आहे. पहिल्यांदा बघितलं की तेल गरम झालं आहे का नाही. तेल चांगलं गरम झालं होतं. त्यानंतर यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर जिरं टाकलं. तुम्ही बघू शकता बाहेर किती अंधार पडलेला आहे आणि माझा नेमका स्वयंपाकच 9 वाजता आज सुरुवात झालेली आहे. असं नसते, जेव्हा पिलूचे पप्पा बाहेर जातात ना त्यावेळी मी बऱ्यापैकी लवकर स्वयंपाक आटपून घेते, पण यांचं इतक्यात एवढं असं होऊ लागलं होतं. मी स्वयंपाक करून ठेवू लागले होते आणि त्यांचं असं होतं की हां मग तुम्ही जेवून घ्या, मी बाहेरच जेवणार आहे, मग किंवा मग माझ्या 9चा स्वयंपाक बनवू नका. तर त्यामुळे मी आज थोडंसं थांबले होते आणि माझी खूप फजिता झाली, कारण की नेमकीच लाईट गेली होती, इतकी गरमी होत होती आणि अशा गरमीमध्ये आता किचनमध्ये थांबणं म्हणजे बायका तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे मला काही इच्छा नव्हती, पण आता काय करणार, म्हणजे पर्यायच नव्हता माझ्यासमोर. त्याचमुळे जे आहे मी इथे स्वयंपाकखोलीमध्ये आले होते आणि एकदा का उशीर झाला ना की स्वयंपाकाला कंटाळा येतो. आपल्या मर्जीप्रमाणे जेव्हा सगळं नॉर्मल आपण कामामध्ये काम करून टाकतो, किती जरी काम असलं तरी, पण असं म्हणजे वेळ चुकली किंवा मग मूड गेला की मग त्यानंतर करणं थोडंसं कठीण दिसते. मग कितीही साधं जेवण असो, पण आपल्या बायकांसमोर काही पर्याय नसतो, त्यामुळे ते करावंच लागतं. नॉर्मल अशी फोडणी आहे मी टाकलेलं आहे. कांदा लसूण टाकला, त्यामध्ये लाल मिरची टाकली, हळद टाकली आणि जी काही मुगाची डाळ आहे ती तेलामध्ये छान भाजून घेतली आणि भाजून घेतल्याच्या नंतर हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल, समजा 1 वाटी डाळीला मी 4 वाटी पाणी असं घालते कुकरमध्ये आणि त्याला मंद आचेवर जर 1-2 शिट्टी होईपर्यंत जर ठेवलं तर छान अशी आळसट डाळ जी आहे ती बनती. त्यामुळे इथे मी भरपूर सारं पाणी घालते, कारण की ही डाळ काय अशी शिजायला जास्त त्रास देत नाही आणि कुकरमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की खूप लवकर अशा डाळी होतात, मग खिचडी होते किंवा कुठलंही नॉनव्हेज वगैरे जे काही प्रकार आहे ते कुकरमध्ये खूप लवकर होते. त्यामुळे इथे मी कुकरमध्येच बनवायला घेतलं. बऱ्याच वेळा मी पातेल्यामध्ये पण बनवते आणि पातेल्यात जी बनवलेली जी चव असते ना ती मला थोडीशी वेगळी वाटते बरं का, म्हणजे चांगली वाटते. आता तुमचं यावर काय म्हणणं आहे मला ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. छोट्या छोट्या गोष्टीचीच बदल असतो, पण चवीमध्ये मात्र भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ना फरक पडतो. तर आता इथे वरण मी शिजायला ठेवलं होतं आणि लगेच मी पीठ मळायला घेतलं, कारण की आता पीठ जे आहे ते छान मुरलं होतं आणि आता मला याला व्यवस्थित एकजीव करून मी याला परत एकदा मळून घेतलं. लागणारं तेल आणि जे काही पीठ आहे आपलं कोरडं पीठ ते पण मी घेतलं आणि आता मला इथे चपात्या बनवायच्या होत्या. आता झालं असं की मी चपाती बनवायला तर घेतली. हे दोघं जण पण जेवायला आले होते, कारण आता त्यांना खूप भूक लागली होती. त्यांना काही पेशन्स नव्हतं, कारण की दिवसभर आता उन्हामध्ये बाहेर ते फिरून आले होते. फार तर आता उन्हाळ्यामध्ये घेतलं तर ज्यूस घेतो आपण किंवा मग बाहेर ताक वगैरे घेतात पिलूचे पप्पा, पण जास्त बाहेर आता उन्हाळ्याचं ते जास्त खात नाही, कारण की हॉटेलमधलं वगैरे थोडंसं तेलकट असते आणि त्यामुळे लगेच मळमळ करायला वगैरे लागते. त्यामुळे त्यांना जर बाहेर कधी जायचं असलं तर ते डबा घेऊन जातात आणि त्यामुळे मग आज ना काहीही त्यांनी बाहेर खाल्लं नव्हतं. त्यांना भूक लागली होती, त्यामुळे मी पटकन स्वयंपाक करत होते. पण झालं असं की माझ्याकडून ना पीठ मळताना म्हणजे पिलूने सांगितलं की मम्मी आता जेवायचं आहे. म्हटलं की सांगितलं की मम्मी मला भूकच नाही आहे तेवढी म्हणून. आता बघा त्याच्यासाठी म्हणजे सगळं काही करूनसुद्धा त्यांना म्हणलं की मला भूक नाही. मग ऐन वेळेवर मला भाकरी करायचं जे आहे ते कॅन्सल करावं लागलं, कारण की तुम्ही बघू शकता मला त्याच्यापुरत्या 2 चपात्या करायच्या होत्या, पण चपाती जास्त झाली होती आणि ते बोलले की मला 2 चपाती बस होईल, म्हणून मग मला ऐन वेळेवर भाकरी करायचं कॅन्सल करावं लागलं. आता इथे वरण शिजलं होतं म्हणून त्याची जी कुकर थंड व्हायला मी इथे खाली ठेवलं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही बाहेरची पनीरची भाजी कशी असते आणि आपल्या घरची पनीरची भाजी कशी असते. म्हणजे इतके छोटे छोटे पीस होते पनीरचे आणि पनीर कमी होतं आणि ग्रेव्हीच खूप जास्त होती. पण आता लेकराचा हट्ट्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. त्याची एवढी जिद्द होती की पनीरचीच भाजी खायची आणि आता तेव्हा एवढा वेळ पण नव्हता की मी त्याला घरी पनीर बनवून देऊ. त्याचमुळं आता दोघांनाही खूप भूक लागली होती, त्यामुळे दोघांनाही मी इथे ताट वाढायला घेतलं होतं. आता जसं त्याला पनीरची भाजी खायची होती आणि पिलूच्या पप्पाला मसालेदार काही खायचं नव्हतं, त्यांना फक्त सिंपल असं मुगाचं वरण खायचं होतं. त्यामुळे एका ताटामध्ये मुगाचं वरण चपाती असं मी ताट वाढलं आणि एका ताटामध्ये पनीरची भाजी आणि चपाती अशी मी दोन्ही ताटं बघू शकता तुम्ही इथे वाढून घेत आहे. आणि आता हे सगळं केल्याच्यानंतर मला भांडे पण घासायचे होते, कारण की उद्या सकाळी पिलूचा डब्बा असणार आहे आणि जोपर्यंत किचन ओटा आवरून नसते किंवा मग भांडे आवरून नसतात तर मग त्यावेळी आपल्याला किचनमध्ये काहीही सुधरत नाही. आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता, कारण की ऑलरेडी इतकी गरमी होती आणि दुपारी मी थोडे रिलॅक्स झाले होते झोपून, पण कसं असते वेळ चुकल्यामुळे मला खूप कंटाळा आला होता. त्यामुळे जे काही आहे ते मी काम करत होते इथं आपलं म्हणजे चुपचाप करत होते. आता तर 10-10:15 तरी वाजलेच असतील बघा. इथं छान असं कुकर थंड झालं होतं. कुकरचं जे काही आळसट वरण आहे ते इथे तयार झालं होतं. तर मी दोघांनाही ताट वाढून देत होते आणि वरण मी काही जास्त तिखट वगैरे बनवलं नाही, जसं त्यांना आता आज लाईट जेवायचं होतं त्यामुळे असं थोडंसं मिरची कमी टाकली होती. आणि तुम्हाला सांगितलं की आईने मिरची पाठवलेली आहे ती तिची मिरची होती आणि ती खूप तिखट असते.
त्यामुळे नेमका आज मला अंदाजा नव्हता की आमच्या म्हणजे घरी जेवढं बनवायचं असतं त्याच्यासाठी किती अशी मिरची टाकू, म्हणून मी हात आवरूनच थोडीशी मिरची टाकली. कारण की जो एकदा जर आपल्याला मिरचीचा मग अंदाजा आला ना तर मग आपण परफेक्ट प्रमाणात टाकू शकतो. तर इथं छान ताट वाढलं होतं, कांदा दिला होता सोबत, पनीरची भाजी आणि चपाती, आणि त्यानंतर पिल्लूच्या पप्पासाठी मुगाचं वरण आणि चपाती. आता ते जेवता येतच मी त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं आणि मग जे काही भांडे होते ना ते घासायला घेतले होते. कारण की आता खूप उशीर झाला होता आणि मी जर त्यांचं जेवण होईपर्यंत थांबले असते तर मग लगेच मला पण जेवायला उशीर झाला असता आणि झोपायला पण उशीर झाला असता. कारण की उद्या लगेच पिल्लूची शाळा पण होती आणि लवकर उठायचं होतं. आता होते असं की आपल्याला का बरं लवकर उठावं लागते की लेकरं स्वतःच्या मनाने काहीच करत नाही, त्यांना सगळं मागे लागावं लागते की बॅग भर, शूज घाल, कपडे वेअर कर व्यवस्थित, किंवा मग आपल्यालाही ते वेळोवेळी करून द्यावं लागते. किंवा जाताना आता उन्हाळा दिवस आहे तर त्याला उपाशी पण पाठवता येत नाही, त्यामुळे थोडंसं खाऊ पिऊ घालून देखील पाठवावं लागतं. आणि सध्या त्यानं 2 दिवसापासून ताप काढली होती, त्यामुळे त्याच्या औषधी देखील होत्या, त्यामुळे मला लवकरच उठणं होतं. म्हणजे एकदा का स्वयंपाक आवरून झाला तर त्यानंतर मला पिल्लूची तयारी करायला सोपं जाईल आणि मला त्याला व्यवस्थित खाऊ घालून जे काही औषधी मेडिसिन वगैरे त्याला दिलेलं आहे ते देऊन मला त्याला शाळेत पाठवायचं होतं. आता उन्हाळा दिवस होता, पण मध्यंतरी 1-2 दिवस इतका भयंकर पाऊस पडला आणि वारं पण सुटलं होतं. त्याचमुळे एकतर म्हणजे लाईट जात होती आणि त्याची प्रॉपर झोप अशी होत नव्हती. आणि त्यामध्ये उन्हाळाच आहे म्हणून काय म्हणतात त्याला, आईस्क्रीम वगैरे भरपूर खाल्ले आणि त्यामुळे त्याला सर्दी वगैरे इतकी झाली होती आणि त्या सर्दीमुळे त्याचं अंग दुखणं किंवा मग ताप येणं असं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्याचमुळे मग आता हे जे आहे ते मी पटकन आवरून घेत होते आणि मग मला त्याला घेऊन लवकर झोपायचं होतं. कारण लेकरं असे असतात, जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ते झोपत देखील नाहीत. तर असंच आहे. आता काय करणार, आता लेकरं आहेत, आता 1-2 वर्ष लागतील त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी. आणि आता हे भांडे माझे सगळे घासून झाले होते व्यवस्थित, असं किचन ओटा तर क्लीन होताच माझा, त्याला एकदा व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर ना भांडे धुवायला घेतले. आता भांडे धुवायचा पण कंटाळा येत होता, पण सकाळी हे सगळं काही प्लॅन मग हे जर केलं नाही ना तर उद्या सगळं विस्कळीत होणार होतं. त्यामुळे म्हटलं की आता कंटाळा करणारच नाही. त्यांची जेवण तिकडे चालू होती आणि इकडे मी माझं काम चालू होतं. सो असं प्रॉपर काम हे करावंच लागते, नाही केलं तर आपल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे आता इथे सगळे भांडे मी व्यवस्थित घासून झाले होते. आणि असं असते ना, लगेचच्या लगेच आपण जर भांडे घासून घेतलं ना ते उरकतात देखील. जर म्हणजे आपण आजचे भांडे जर उद्या ठेवले ना तर ते भांडे घासायला खूप कंटाळा येतो आणि भांडे आता उन्हाळ्याचे कडक होतात आणि मग ते लवकर निघत पण नाहीत. त्यामुळे की नाही, जसे पडले तसे जर भांडे घासून घेतले तर आपल्याला पण ते काम सोपं होतं आणि म्हणजे तेवढे एफर्ट्स पण लागत नाहीत. मला असं वाटतं की जेव्हा भांडे पडले तेव्हा जर घासून घेतलं ना तर त्याला एफर्ट्स देखील कमी लागतात. त्यामुळे इथे सगळं क्लीन मी करून घेत आहे. आणि हे भांड्याचं टोपलं मी नेमकीच आणलेली आहे याला, कारण की पहिले माझ्याजवळ स्टीलचं भांड्याचं टोपलं आहे अजूनही इथे, पण ते तुटलंय. आणि भरपूर जर जास्त भांडे असतील तर मी ते वापरते, पण सध्या तरी ना इथे मला भांडे कमी होते. त्यामुळे हे जे पिंक कलरचं जे भांड्याचं टोपलं आहे ते हे इथं मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आता पिल्लूच्या पप्पाचं जेवण वगैरे झालं होतं, माझे भांडे पण आवरून झाले होते. जे आईनं मिरची पाठवलेली आहे ती मिरची मला या डब्यामध्ये भरून ठेवायची होती. आता हे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत नसतात म्हणा, पण मी तात्पुरतं ठेवून दिलं या स्टीलच्या डब्यामध्ये, कारण की मला एक जी बरणी आहे ना ती घासून प्रॉपर मला त्यामध्ये ठेवायचं होतं. कारण की मिरची जेव्हा आपण तर अशाच प्रकारे आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि इतकी गरमी होत होती की काय सांगू तुम्हाला, सगळा स्वयंपाक झाला, भांडे पण आवरून घेतलेले आहेत. आता उद्या सकाळी परत पिलूचा डब्बा वगैरे आहे. तर आता जर तुम्हाला हा व्हिडिओ छोटासाचा आणि साधा व्लॉग आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.